हॅलो एव्हरीवन, तर वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण करणार आहोत चिकन। तर ते चुकून माझ्या तोंडात सारखं मटण येतं, तर चिकन करणार आहोत। तर चिकन करण्याच्या अगोदर इथे मी एक माझा नेटचा ब्लाऊज होता, त्याला लेस लावून दिली होती त्यांनी, पण ती काय मला आवडली नाही, म्हणून मी एक विकत लेस आणली आणि ती लावण्याचा प्रयत्न करत होते। तर लेस आणताना चूक माझी अशी झाली की मी लेस ब्रॉड तर आणली आणि त्याच्यामध्ये मोती होते, असे म्हणजे जे असतात ना मोती, तर त्यातला स्टोन वर्क होतं थोडंसं। त्या स्टोन वर्कमुळे ना मला ते टीप जी आहे ती व्यवस्थित मारता येत नव्हती, पण तरी मी तो प्रयत्न केला। तर मी टीप खूप व्यवस्थित असं मारण्याचा प्रयत्न करते, पण ते निसटत होतं। तर असं करता करता माझं काय झालं, 2 सुई मोडल्या डायरेक्टली। ते बरं झालं एक्स्ट्रा घरात होते शिल्लक, त्याच्यामुळे माझी तेवढी लेस लावून झाली। आणि ही अशी छोटी मोठी कामं मी घरीच करत असते, ड्रेस फिटिंगची किंवा ब्लाऊज पण आता शिवायला घेतलं आहे, यूट्यूबवरनं पाहूनच थोडाफार शिकले आहे। तर ही आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी मशीन असावीच, कारण कुठे ना कुठे चांगला आपला एकदम फेवरेट असा ड्रेस कुठे ना कुठं फाटतो, किंवा साडी किंवा ब्लाऊज म्हणा फिटिंग वगैरे करायला लागते, त्यामुळे प्रत्येकाने आपल्याकडं मशीन ठेवायलाच पाहिजे। ती काय चालवणं एवढं अवघड नाही आणि सोपी आहे, खूप अवघड नाही आहे। आणि आता काय झालं आहे, मार्केटमध्ये खूप साऱ्या पॅन्डल न मारता इलेक्ट्रॉनिकच्या मशीन मिळतात आहेत, त्या पण आपण यूज करू शकतो। तर ही एकदम साधी आणि जुनी मशीन आहे, तर तीच मी ट्राय करते आपलं घरी शिवणकामासाठी घरच्या। तर मला आवडतं हे ड्रेस, ब्लाऊज किंवा नवीन टाईपचं काहीतरी वर्क करायला। तर इथं मी खूप प्रयत्न केला यार लेस लावण्याचा, पण ते ना लेस तुम्ही व्हिडिओत मी दाखवेल तुम्हाला कशी होती। तर मला हेच सांगायचं आहे की तुम्ही अशी लेस आणत नका जात जाऊ, जर तुम्ही घरी लेस लावत असाल किंवा ब्लाऊज वगैरे शिवत असाल तर हा प्रॉब्लेम होतो। आणि काय होतं मग, जर मशीन जर मोठी असेल, आता ही 16ची मशीन आहे, म्हणजे त्याला 16 नंबरची पिन लागती, तर अशी स्ट्रॉंग जी मशीन असेल त्यावर तुमचं ते वर्क होऊन जाईल, पण ह्या अशा छोट्या मशीनला ते होणार नाही, आणि मशीन खूप जुनी आहे ना त्याच्यामुळे। तर आता इथे कुठेतरी माझी लिंक लागली आहे, तर चाललंय फक्त ही अशी लेस आणत नका जात जाऊ। आणि बाहेर पण त्याच्यानंतर आम्ही 5च्या दरम्यान आता काय आपल्या इंडियात महाराष्ट्रात चालूच झालं आहे, सकाळी ऊन सकाळी आभाळ, दुपारी ऊन आणि संध्याकाळी पाऊस आणि रात्रीचं गरम परत। तर हे असं खूप छान असं वातावरण झालं होतं। तर हा वातावरणाचा मोहच आवडत नाही, इतकं छान आणि खूप असंच बघत बसत राहावं वाटतं। खूप छान असं वातावरण होतं, तुम्ही पण कधीतरी जावं मोकळ्या वातावरणामध्ये। त्यानंतर आम्ही चिकनची रेसिपी तयार करायला घेतली होती, तर चिकन मेल्ट करून ठेवलं, त्यासाठी हळद आणि मीठ यूज केलं आणि आले लसूणची पेस्ट इथे यूज केली। तर लसूण आम्ही ऑलरेडी सोलून ठेवतो, कारण इमर्जन्सी कधीही लागतो। फ्रीजमध्ये काचेच्या बरणीत किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात जर तुम्ही ठेवला तर तो व्यवस्थित राहू शकतो। तर एक्स्ट्रा आले लसूणची पेस्ट राहिली होती, ती आम्ही व्यवस्थित पॅक बंद करून फ्रीजच्या साईडला ठेवून दिली फ्रीजमध्ये। त्याच्यानंतर चिकनमध्ये आम्ही कांद्याबरोबर टोमॅटोही घालतो, काही जण टोमॅटो घालत नाही, तर तो तुमचा प्रश्न राहिला, पण टोमॅटो घातल्यावर छान लागते, एक टेस्ट येतो वेगळ्या प्रकारचा। आणि आता इथे चिकन टाकलं आहे, तर आलं लसूण पेस्ट ऑलरेडी चिकनमध्ये मिक्स केल्यामुळे इथे तळण्यासाठी ती काय घेतलेली नाही। आणि याच्यानंतर काय करायचं, चिकन व्यवस्थित हलवायचं, 10 मिनटे पाणी टाकायचंच नाही, एक वर अशी परात ठेवून घ्यायची प्लेट, आणि त्या प्लेटमध्ये तुम्ही पाणी टाकायचं, किती तुम्ही तांब्याभर, किती तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी टाकायचं। आणि जे खालचे जी वाफ आहे, हे वाफेवर चिकन थोडंसं शिजू द्यायचं 10 मिनटे, आणि बरोबर त्या वाफेवरच्या ज्यावेळेस चिकन शिजतं ना त्यावेळेस वरचं पाणी गरम होतं, ते पाणी त्यामध्ये तुम्ही टाकायचं। त्याच्यानंतर मग व्यवस्थित चिकन शिजलं जातं। आणि मग इथे मसाला तयार करून घेतला होता, तो मसाला आता आम्ही वाटला आहे, आणि काय केलं, मसाला वाटला, त्याच्यानंतर आम्ही त्यात पाणी थोडंसं टाकून घेतलं ह्या मसाल्यामध्ये। आणि आता हाच मसाला घ्यायचा आणि आपलं जे पिवळा रस्सा जो काय म्हणतात उकळी फुटलेला आहे त्यामध्ये
तो टाकून द्यायचे आणि अशा पद्धतीने घरच्या घरी खूप मस्त असं मटण करू शकता तुम्ही. तर जो मी मटण चुलीवर करता त्याला जास्त चव असते, तर शक्यतो तुम्ही चुलीवरच करत जा. पण आता काय चूल जास्त कोणी वापरत नाही, गॅसच वापरतो, सगळ्यांना सोयीचं पाहिजे आहे. त्याच्यानंतर आमची संध्याकाळची काहीतरी कामे राहिली होती, तर ही पिलूची बुक्स आहेत. तर पिलूला नर्सरीला घातलं होतं. नर्सरीचं झालंय असं की मुलांपेक्षा आईलाच जास्त अभ्यास देतात तिथं, जास्त कामं सांगतात तिथं. आपलं अंगणवाडीला घातलं असतं तर एवढं काय कामं लागली नसती. तर ह्या मुलांना काय कवर लावायला सांगितलं, ट्रान्सपरंट कवर. ते ट्रान्सपरंट कवर लावली जाईनात. आपली पहिली पेपरची कवर किती छान होती, पटकन लावलं की होऊन जायचं आणि कधी पण चेंज करता यायची. आता ह्या बुकचं किती 2-3 तास गेलेत आमच्या जवळ तरी कवर लावून होईनात. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला कवरच लावता येईनात. खूप ट्राय केलं पण आम्हा दोघांना काही जमलं नाही. तोपर्यंत म्हटलं चला आपण बुक उघडून तर पाहावं बुकमध्ये काय आहे. तर बघा ही नर्सरीला आहे आमची पिलू आणि हिला आत्ताच चाललंय ॲडिशन, सबट्रॅक्शन, लेस दॅन, मोर दॅन. तर हे मॅथ्सचं माय लॅब रेकॉर्डचं बुक होतं. नंतर हे आर्ट अँड क्राफ्ट आहे. तर आर्ट अँड क्राफ्टमध्ये काय आहे आपण हे बघू. तर हे असे पिक्चर्स आहेत. आता हे इंटरेस्टिंग आहे मुलांना, आर्ट अँड क्राफ्टचं. तुम्ही 10 रुपयाचे कलर खडू आणून किंवा पेन्सिल आणून तुम्ही कलर करू शकता. तर ते काही एवढं नाही म्हणजे इझी डिफिकल्ट नाही आहे. पण हे जो बाकीचा सिलेबस आहे तो जरा खूपच डिफिकल्ट आहे नर्सरीच्या मुलांचा. तर जवळ तुम्ही जर मुलांना इंग्लिश मीडियमला घालणारच असेल तर सुरुवातीपासूनच नर्सरीला घाला. नाहीतर खूप अवघड होऊन जातं. निम्म मराठी, निम्म नर्सरी. तर त्यांचं काय होतं की सगळं जमलिंग होऊन जातं. त्यामुळे घालताना जरा डिसाईडच करून घाला. तर ह्या बुकबरोबर आम्हाला त्यांनी नोटबुकला बी कवर सांगितलं होतं. तर तिला 10 नोटबुक सांगितल्या होत्या स्कूलमधनं. आणि हा EVSचा प्लॅन्ट आहे बघा. EVSचं बुक आहे. तर त्याच्यात वेगवेगळे असे पिक्चर्स आहेत जे फाइंड करायचे आहेत आणि त्यांचं नेम सांगायचं आहे. तर आणि काहीचे वर्ड पण लिहायचे आहेत. तर हे असं एवढा डिफिकल्ट सिलेबस आहे. आपल्या वेळेस काय पहिलीपर्यंत जाऊस तर 1, 2, 3, 4 अँड ABCD बस एवढंच होतं. पण हे खूपच डिफिकल्ट आहे. आता हे बघा आफ्टर, बिफोरचे नंबर लिहायचे आहेत. अजून यांना 10 पर्यंतच नीटनाटकं लिहिता येत नाही आणि आता आफ्टर आणि बिफोर कधी लिहिणार. आता घातलंय, पैसे भरलेत, आता काय करायचं, जाऊ द्या. पण एक चांगलंच आहे जर होऊन गेलं सिलेबस. टीचर जर चांगले असतील आणि घरी पालकही चांगले असेल तर मुलं हुशार निघतील. तर आम्ही शेवटी आमच्या दिराला बोलवलं आणि त्यांच्याकडनं कवर लावून घेतले. आता ते कॉलेजला आहे त्याच्यामुळे त्यांना ते व्यवस्थित असं जमलं. तर त्यांनी खूप छान अशा पद्धतीने कवर लावून दिले आम्हाला. आणि त्यानंतर मग आम्ही त्यांच्याकडनं सगळेच बुकचे आणि नोटबुकचे कवर लावून घेतली आणि आम्ही दोघं निवांत बसलो. तर आमचं काम आम्ही त्यांच्याकडनं करून घेतलं. तर त्यांनाही खूप कंटाळा आला होता. थोडी बुक नव्हती, 10 बुक आणि 10 नोटबुक. तर असे 20 बुक्स टोटल कवर लावायचे होते. आणि शेवटी एका ट्रान्सपरंट कवर एका नोटबुकला भेटलाच नाही, तर ती तशीच राहिली. तर वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही ट्राय केलं पण नाही जमलं. शेवटी यांनाच बोलवलं. ह्यांनी खूप छान अशी कवर लावलेत. अजिबात एअर वगैरे काहीच धरला नाही. आणि आम्ही यूट्यूबला बघायचा प्रयत्न केला. पण काय झालं की ज्यावेळेस आम्ही खूप प्रयत्न करून थकलो त्यावेळेस बघितलं यूट्यूबला. त्यानंतर आमची काय म्हणतात इंटरेस्टच गेला त्या बुकला कवर लावायचा. मग सोडून दिलं आम्ही ते लावायचं. तर तुम्ही जरूर मुलांना ना ह्या इंग्लिश मीडियम स्कूलला घाला. पण प्ले ग्रुपपासूनच घाला शक्यतो. कारण प्ले ग्रुपला कसं ABCD थोडंसं बेसिक होऊन जातं. मुलं डबे खायला शिकतात. त्याच्यानंतर ABCD 1, 2, 3, 4 बोलायला पण जास्त शिकतात आणि त्यांची एकमेकांशी मैत्री होते. परत ते स्कूलमध्ये बसतात, रडत नाहीत. त्यांना स्कूलची एक सवय लागून जाते. जर तुम्ही थोडंसं मोठं झाल्यावर जर त्यांना स्कूलमध्ये घातलं तर ते थोडंसं चिडचिड करणार, रडणार, त्यांना करमणार नाही, त्यांचे नवीन फ्रेंड्स तयार होणार नाही. तर चला आजचा असा हा व्हिडिओ होता. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर नेक्स्ट